आपण आता मस्त ग्राउंडवर आलोय, तर मला वाटतं पहिलं जर आपण वॉर्मअप करूयात. तर एक अशी क्रिकेटची गोष्ट की जी आठवून तुम्हाला आनंद होतो किंवा हसू येतं, दोघांनाही. तू सुनंदन चालू करशील? अरे हे वातावरण असं आहे ना, एक मला ग्राउंडवरची गोष्ट आठवते आणि त्याच्याबरोबर चला ग्राउंडवरची गोष्ट सांगतो. कारण 2004ची पाकिस्तानची टूर होती आणि पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये आपल्या लाडक्या वीरेंद्र सहवागने 300 केल्या होत्या. दुसरी मॅच होती लाहोरला आणि लाहोरला इंडियन टीम अशी वॉर्मिंग अप करत होती, आपण जसे उभं आहोत तसे. आणि बाउंड्री लाईनवर इथं आम्ही उभे होतो, त्यावेळेला जरा सिक्युरिटी वगैरे ओके असायची, ते जरा अप्रोच करता यायचं. आणि तिकडनं शोएब अख्तर राऊंड मारत होता. तर एक राऊंड झाली, सहवाग हे सोडून असं बघतोय की ये क्यों भाग रहा है. परत थोडेसे एक्सरसाइज, त्या काय विशेष लक्ष आहे. परत तो म्हणला, ए शोएब भाग क्यों रहा है. तर तो म्हणला की अरे मेरा फिटनेस टेस्ट चल रहा है. ऐसा मत कर, ऐसा मत कर, नाही तो मेरे चौके छक्कों का क्या होगा. तर त्यांनी तिकडनंच एक सणसणीत शिवी घातली आणि तो बिचारा पळत राहिला. म्हणजे त्याला टेन्शन फिटनेस आहे की नाही, मॅच खेळतोय की नाही, याला टेन्शन मेरे चौके छक्कों का क्या होगा. काय म्हणायचं. आता तू वीरूचा विषय काढलाच आहे म्हणून मी सांगतो की 2008ला वाटतं कोलंबोला का 7 का 8 मला आठवत नाही, असंच ग्राउंडचं वातावरण होतं आणि मी असा उभा होतो आणि तिकडे रवी शास्त्री वीरेंद्र सहवागची इंटरव्ह्यू घेत होता. आणि शास्त्री तुला माहिती आहे, वीरू द बॉल वॉज कमिंग ऑन टू द बॅट, नॉट मच ग्रास ऑन इट, हाउ डिड यू गेज द बाउंस. असा उभा होता. सर ऐसी कोई बात नहीं है, बॉल बल्ले पे आ रही थी, मैंने मार दी बस. त्यामुळे मला असाच माहोल होता तिकडे. ते हे होते आणि तू वीरू म्हणलास म्हणून, त्यामुळे शोएबला जी त्यांनी दिली ही रवीला दिली. खरं खरं. सुनंद, जसा तुम्ही अंडर 19 महाराष्ट्राचे कॅप्टन पण होता, त्याच्यानंतर तुम्ही नवज्योत सिंग सिद्धू बरोबर ओपनिंग पण केली, रवी शास्त्री बरोबर कॅम्पला होता. तर तुम्हाला असं कधी जाणवलं की आपलं क्रिकेट करिअर होऊ शकणार नाही, पण क्रिकेट लांब पण जाणार नाही आपल्यापेक्षा. खरं सांगायचं तर अंडर 19 इंडिया कॅम्पमधनं अंडर 19 इंडिया टीममध्ये जायचा जर का प्रवास त्यावेळेला झाला असता, तर पुणेरी स्टाईलमध्ये वर्णन करायचं असतं तर मग मी सरळ देवरोडला गेलो नसतो, डावीकडे वळून हायवेला लागलो असतो. मग गोष्टी वेगळ्या झाल्या असत्या. पुढं काय गेलं असतं काय माहीत नाही. अथर्व, होतं काय माहिती आहे का, एका ठराविक काळामध्ये तुम्ही ठराविक टप्पा क्रिकेटमध्ये गाठू शकला नाही, तर नुसतं नंतर क्रिकेट खेळणं हे माझ्याच्यानी झेपलं नसतं. कारण माझी आणि विक्रमची एक सर्वात मोठी अडचण जी वरच्यानी करून ठेवली आहे, थोडंसं डोकंही दिलंय. तुला कदाचित पटणार नाही, त्याला पटत नाहीत आपल्या बऱ्याचशा गोष्टी, काय सांगायचं विक्रम, परंतु थोडंसं डोकंही दिलंय. त्यामुळे एका जागी बसवत नाही, काहीतरी उचापात्या कराव्याशा वाटतात. मग ते नॉर्मल नुसतं क्रिकेट खेळा जमलं नसतं. म्हणून काळजावर दगड ठेवून त्यावेळेला निर्णय घेतला की नाही, आता वेगळ्या करिअरच्या दृष्टीने जायला पाहिजे. आणि क्रिकेट सोडणं वगैरे, क्रिकेटपासून लांब जाणं हा विचारच नाही आहे कधी. क्रिकेट कसलं सोडतोय, चान्सच नाही. त्यामुळे कुठल्या रूपानं त्याच्याशी नातं ठेवायचं हा निर्णय घेतल्यानंतरही 5-7 वर्ष मी व्यवस्थित जोरात क्रिकेट खेळलोय. अच्छा. जोरात क्लब लेवलला, माझ्या स्टार्स क्रिकेट क्लबला मी जोरात क्रिकेट खेळलोय. फक्त त्याच्यानंतर करिअर जेव्हा तुमचं व्हायला लागतं तेव्हा तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. आणि नोकरी कधी केली नाही, धाडकन उतरलो आणि पहिला जॉब, पहिलं जे असाइनमेंट होती, एकच षटकार, संपलं. त्यामुळे क्रिकेटशी नातं काय प्रश्नच नाही. म्हणजे षटकार मारला ओरिजिनल सूर्यवंशी. विक्रम सर, तुम्ही 74 रन ज्या दिवशी केलात त्या दिवशी तुम्ही सांगितलं की सचिननी 300 केला, तर तुम्हाला ह्याचं दुःख होतं 74 रन आपण केल्या का ह्याच्यानंतर आनंद झाला की त्यानिमित्ताने आपलं पुस्तक लिहून झालं आणि ते बेस्ट सेलिंग पुस्तक. अरे अजून रुमाल काढला ना, ओला लागेल ओला, त्यावेळेस अश्रू अजून आहे. नाही, मला आठवतं अंडर 15ची आमची PYC बापट सरांनी नेली होती एक कॅम्प, तेव्हा मी शारदाश्रम आणि बरेचसे ह्या मुंबईच्या क्रिकेटर्स बरोबर खेळलो. आणि मला असं वाटतं ते 74 ज्या दिवशी केल्या तेव्हा त्यांनी 324 केल्या ना, हा फार मोठा दिवस आहे. कारण आपण किती वाईट आहेत हे कळणं गरजेचं असतं. त्याला अंडर 19ला कळलं, मला अंडर 15ला कळलं. तेव्हा मला जेव्हा लक्षात आलं की यार हे लोक बॉलर्स बॅक पहिल्या बॉलला वगैरे हे लोक 6 मारणारी लोक आहेत आणि आम्ही पहिले एक तासभर बॉल कसा सोडायचा वगैरेच्या ह्याच्यात होतो. आणि तेव्हा मला ऍक्च्युली बघायला गेलं तर रडू खूप आलं. तुम्हाला आहे, पण मला हे कळलं की यार खेळलो नंतर 19 पर्यंत खेळलो, पण नंतर कळलं की यार जेवढा टाइमपास करता येईल, पण जसं तू म्हणलास ते तो पॉइंट
हा चेंजिंग पॉईंट होता. कारण आपण वाईट खेळाडू असलो ना तर आपल्याला ऍक्च्युली अप्रिशिएट करायची शक्ती वाढते. बरोबर. जेव्हा तुम्ही चांगले खेळाडू असताना तेव्हा वाटतं की अरे काय हे काय, पण वाईट खेळाडू म्हणलं की आपल्याला सगळं चांगलं दिसतं. आणि म्हणून मला सचिन कळला, कारण मी वाईट खेळाडू होतो. त्यामुळे त्याचा फायदाही झाला, दुःखही थोडं झालं. याच्यात एक बारीक फरकही विचारातला असा होता, आम्ही ज्या संस्कृतीमध्ये, बापट सर काय, माझे गुरु राजाभाऊ ओक काय, आउट व्हायचं नाही हा, हे संस्कार होते. मुंबईचे संस्कार रन्स कर, अशा कर अशा कर अशा कर, कसे रन्स कर. त्यामुळे त्यांचा विचार सतत प्रत्येक बॉलला मी रन कसा करीन होता. आमचा विचार ह्या बॉलला आउट व्हायचं नाही हा होता. हा मेजर फरक आहे. आणि त्या माइंडसेटमुळे मुंबईची ट्रिप झाली आणि ह्या मुलांबरोबर सचिन, विनोद आणि हा मयूर कद्रेकर ही जी गँग होती, त्यांची बॅटिंग पाहून ना आपल्याला कल्चर शॉक वाटायचा. म्हणजे जे पूर्वीच्या जनरेशनला आता वैभव सूर्यवंशीची वाट, तर तेव्हा तुम्हाला कळतं की तुमचा माइंडसेट इतक्या लांब आहे ह्यांच्याहून की सीझनला 1000 रन तर काय 2,000 रन करून डॉमिनेट करत होते. आणि डॉमिनेशन जे सचिन तेंडुलकरनी दिलं त्याच्यावरनं आपल्याला कळलं की आपली अवकात नाहीये. पण हे जे आता तुम्ही सांगताय, तर जे उभरते क्रिकेटर आहेत त्यांना हे किती महत्वाचं आहे की हे मान्य करणं की आपण आत्ता कुठे आहोत. कारण का पटकन मान्य होणं पण सोपं नाहीये की आत्ता आपण कुठल्या स्टेजला आहोत. तर हे किती महत्वाचं आहे. हे बघ, आता त्याच्यामध्ये 2 उत्तर आहेत की कधीही यंग क्रिकेटरला जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्याला रियालिटी चेक द्यायचा नसतो, कारण त्याला ही हॅव टू अलाउ हिम टू प्ले द गेम. पण जसं सुनंदन म्हणला, आम्ही रसिक कॅटेगरी लोक आहोत. आम्हाला शास्त्रीय संगीत पण आवडतं, आम्हाला नारायण मूर्तीने इन्फोसिस कसा घडवला हेही आठवतं. त्यामुळे आम्हाला हा डिसिजन घेणं थोडंसं सोपं पडलं. पण एखादा मुलगा 24 तास जर का क्रिकेट खेळत असेल किंवा तो ॲथलीट असेल, त्याला रियालिटी चेक कुठल्या वयात द्यायचं हे क्रिटिकल असतं. कारण त्याला 16व्या वर्षी तू म्हणला अरे तू काय 23 मीटर नाही टाकू शकत, तू 16 मीटरच शॉर्टपट टाकू शकतो, तर तो हादरेल. कारण कित्येक खेळाडू आम्ही पाहिलेत की त्या नंतरच्या फेजमध्ये त्यांचा ग्रोथ होतो. जसं तुला माहिती आहे की क्रिकेट फक्त टेक्निक नसतं, हे माइंड पण असतं. आणि माइंड कधी लोकांचा नंतर ग्रो होतो. तर हा प्रश्न जरा अवघड आहे की रियालिटी चेक कधी द्यायला हवा का नक्की, पण अगोदर दिला तर त्यातलं पोटेन्शियल आपण कमी वापरला का हाही प्रश्न पडतो. याच्यामध्ये विक्रम अजून एक गमतीचा भाग मी हसत सांगेन, परंतु रियालिटी म्हणून सांगेन. चांगल्या खेळाडूला विक्रम, आय 100% ॲग्री विथ यू की सांगायला पाहिजे पहिलं तू जोर लाव आणि खेळ, बाकीची चिंता करू नको, धडक मार, काय होतं ते बघू. काही काही जणांच्यात नसतंच. आणि तरी आई वडील नाही विक्रम आपल्याकडे खूप होतं त्या मानाने, काही जणांकडे नसतंच. आणि तरी आई वडिलांना आमचा विक्रम टॉप क्लास, अप्रतिम बॅटिंग करतो, संधी मिळत नाही कारण दरवेळेला अथर्वला घेतात. त्यावेळेला सांगायला लागतं की नाही, अभ्यास करू दे, त्याला 85% मिळत आहेत ना, गंमत म्हणून क्रिकेट खेळ, पण अभ्यासात लक्ष दे. कारण याच्यामध्ये खूप क्रिकेटर्सचं किंवा खूप खेळाडूंचं दुर्दैवाने असं असतं, खेळतात त्याच्यापुढे प्लॅन बी नसतो, शिक्षणाचा मागमूस नसतो, आणि नंतर अचानक आता हे करिअर होत नाही तर काय करायचं, हे भस्कन एक सत्य परिस्थिती उभी राहते आणि मग गडबड होते. अगदी बरोबर सुनंदन म्हणला. कारण ह्याच्यामध्ये इन्साइट काय आहे अथर्व, की वडील खेळत असतात मुला थ्रू. बरोबर, मुलाचं पोटेन्शियल नसतं, वडील खेळू शकले नाही म्हणून ते वडील पुश करतात किंवा घरचेच पुश करतात. आणि एक तू जर का आता सर्वे केला ना, या 100 मुलांना विचारलंस की सगळे आपल्या कॉलेज स्कूलकडनं क्रिकेट खेळले आणि कॅप्टन होते, असा भारतीय माणूस नाहीये की जो तो कॅप्टन नव्हता. आणि अनफॉर्च्युनेटली काय, ते जे स्वप्न असतं ना, ते अजून संजीव गोयनका तिकीट IPL टीम घेऊन जगतोय. पण सामान्य माणसाला असं वाटतं असं की अरे आपली निकल पडी पोराची तर का नाही. आणि ह्या ट्रॅपमुळे माणूस अडकतो आणि रियालिटी चेक येत नाही. आणि गंमत ती करते रे अथर्व की जसं स्वातंत्र्य सैनिक, मी गांधी नेहरू येरवड्याच्या तुरुंगात एकत्रच होतो, तर तसं शारदाश्रमच्या टीम, ज्युनियर टीम मध्ये 795 जण होते की काय असं वाटतं. मी होतो ना, सचिन, विनोद हे असे खेळायचे, एवढा पाहिला होता, एवढा आम्ही पण त्यावेळेला मी टाकायचो त्याला. हे 795 लोक सांगतात अरे टीम तर 15ची असते रे बाबा, वर 5-7 जण अजून काय, पण हे सांगतात लोक. पण हे क्रिकेटवरचं प्रेम सुद्धा आहे आणि त्याचा आम्हाला खूप मोल आहे रे. आता जरा पावसामुळे डकवर्थ लुईस मेथड आपण अप्लाय करून जरा आतमध्ये येऊया. आता हे जे सेगमेंट आहे ते आहे पॉवर प्लेचं. तर सुनंदन सर, मी ऐकलाय किस्सा की तुम्ही सचिनला फ्रूट प्लेट दिली होती, तर तो नक्की काय किस्सा आहे?
अरे आम्ही होतो श्रीलंकेत, मला वाटतं 2008चे वेळ असेल, ऑगस्ट महिन्याचा काळ असेल, आणि झहीर खान नावाचा एक खेळाडू आहे, तुला माहिती आहे ना. सचिन आणि झहीरला मी जेवायला बोलवलं होतं. माझी खासियत ही होती, ते आता परत सांगू नको कोणाला. नाही ताज समुद्र या 5 स्टार हॉटेलच्या रूम मध्ये फुल फ्लेज जेवण बनवता येतं का, तर ते मी केलेलं आहे. अच्छा. हां, त्यामुळे त्या दोघांना जेवायला बोलवलं. गंमत अशी आली की ते जिममध्ये गेले आणि जिमहून डायरेक्ट आले, त्यामुळे अरे जेवण, अरे जेवण असेच आले. आणि मग जेवणावर ताव मारल्यानंतर म्हटलं अरे स्वीट खाणार का, तर दोघांनी असं बघितलं की काय विचारतो. तर मग मी फ्रीजमध्ये ठेवलेली फ्रूट प्लेट काढली, कारण श्रीलंका ट्रॉपिकल कंट्री आहे. अप्रतिम फळं मिळतात, अप्रतिम वेगळी फळंही मिळत आहेत. तर ते दिलं, तो बघितला, तो आईला हे भारी आहे. आणि ती अजून एक आठवण त्यावेळेची म्हणजे अमेरिकन ओपनची फायनल चालू होती, फेडरर खेळत होता. क्या बात. आणि आम्ही म्यूट करायची वेळ आली होती, कारण कम्प्लीट कॉमेंट्री सचिन रमेश तेंडुलकर करत होता. आता हा इथे अँगल मारेल बा, आता बॅकहँड क्रॉस कट, आता हे फुल चाललेलं. आणि त्याच्यामध्ये टप 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 ती फ्रूट प्लेट संपली. आणि नंतर झहीर म्हणला सुनंदन फ्रूट संपली का, म्हटलं प्लेट संपली, फ्रुट्स आहेत. सचिन म्हणलं मी करतो. तर म्हणून त्यांनी करायला घेतलं, तर अगदी जीप वगैरे अशी काढून करत मस्त फ्रूट प्लेट केली, त्याचा फोटो बिटो काढला. आणि नंतर मग परत फेडररची मॅच त्याला जिंकताना पाहिली, आणि दुसरी फ्रूट प्लेटही आम्ही तिघांनी संपवली. वा. विक्रम सर, तुम्ही एकदा सांगितलं की सेहवाग बॅटिंग करताना गाणी म्हणतो, शिट्टी वाजवतो, तर हे तो त्याच्या स्वतःच्या कॉन्फिडन्ससाठी करतो का तो स्वतः थोडा अंडर कॉन्फिडंट असतो म्हणून करतो, नक्की त्याचं कारण काय असतं? चांगला प्रश्न आहे हा. आणि हा प्रश्न मी त्याला एक्झॅक्टली विचारला होता, तर त्यांनी फार अमेझिंग उत्तर दिलं, जे खूप डीप पण आहे. प्रत्येक बॅट्समनला आणि स्पोर्ट्स पर्सनला स्ट्रेस येतं, बरोबर. तर तो मला म्हणला की मुझे एंग्जाइटी हो रहा था, स्ट्रेस हो रहा था, तो मैं राहुल भाई के पास गया. राहुल भाई बोले कि शॉर्ट लेग को जाएगा ना तब डीप ब्रीदिंग करना. सचिन पाजी के पास गया, ते म्हणले मेडिटेशन करा. तो म्हणलं मी मेडिटेशन करायला लागलं की झोप यायची मला. तर म्हणलं करायचं तरी काय, पण एक बॉल आणि दुसऱ्या बॉल मधला जो गॅप असतो ना, तिथे म्हणे प्रश्न पडतात की अरे ह्यानी असा टाकला तर माझी सेकंड स्लिपमध्ये जाईल. तर ही एन्झायटी मारण्यासाठी तो म्हणला मला काहीतरी मार्ग काढायला पाहिजे, हे जमत नाही आहे, डीप ब्रीदिंग जमत नाही. तर म्हणला मी या 2 बॉलची गॅप किशोर कुमारनं भरली. म्हणला तो म्हणला की सिंपल है, मुझे वो थॉट को मेरे में तकलीफ नहीं देने का है. तो अगर मैंने एक बॉल के मारने के बाद बोला कि मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, भूल गया की टेन्शन आहे. आणि म्हणून त्यांनी गाण्याचा वापर हा मेडिटेशनच्या पद्धतीने केला, आणि म्हणून तो गाणे गायला सुरुवात केला. आणि तो म्हणलं की क्या है, कभी कभी गाना भूल जाता था, तो ईशांत शर्मा नंबर 12 में क्यों बिठाया हम लोग ने, एक्स्ट्राचा कामच आहे माझ्या पॉड काय तेव्हा काय आयपॉड असायचे. म्हणलं तिकडनं मला लिरिक्स घेऊन यायचं आणि दुसऱ्या बॉलरला कधीतरी दुसरं गाणं वापरायचं. वा. तर आता राहुल द्रविड पुस्तक वाचतो असं आपण ऐकलंय, किंवा सेहवाग गाणी म्हणतो, सचिन बॉलचा रंग बघतो. तर प्रत्येकाचा म्हणजे प्रत्येक जण ग्रेटच आहे, पण त्यांचा फॉर्म्युला प्रत्येकाचा वेगळा असतो. तो डिफाईन कसं करतात? तर मला वाटतं हीच आयुष्याची जर्नी आहे की तुमचा फॉर्म्युला तुम्हाला शोधायला लागतो. मोठी लोक सांगतात की कोणीतरी हे सांगतो की बाबा आता टेनिस प्लेअर काय करतात, टेनिस प्लेअर खेळत असताना एन्झायटी आली की रॅकेटचे स्ट्रिंग मोजतात. तू बघितलं ना, ते असं करतात. म्हणजे काय करतायत की मला त्या मोमेंटमध्ये राहायचंय, म्हणजे पुढच्या पॉईंटचा उगाच विचार नको व्हायला. तर टेनिस प्लेअर हा मार्ग काढतात. सचिन जसं म्हणलं की तो त्याच्या पद्धतीने करायचा, राहुल वाचन करायचा आणि डीप ब्रीदिंग करायचा. तर प्रत्येक स्पोर्ट्स पर्सन आपली जर्नी शोधण्याच्या मार्गामध्ये आपल्याला डिस्ट्रेस काय करतं ह्याचा ते शोध घेतात. आणि त्यामुळे प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. पण तुम्ही सिनियर क्रिकेटरची मदत घेऊ शकता की बाबा तू काय करतो आणि ते ट्राय करून बघायचं. असं माझ्या विषयानं. बरोबर सुनंदा? नाही आहे, पण प्रत्येकाचं मन वेगळं आहे, विचार वेगळे आहेत, संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे पुजाराला कदाचित गीता पठन करून शांती मिळत असेल, बरोबर. कोणाला तरी मित्राबरोबर गप्पा मारून मिळत असेल, तर कोणाला वॉक करून मिळत असेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये ही आहे की तुम्हाला ते जी अँक्सायटी आहे ती कमी करण्यासाठी तुम्हाला उपाय शोधता यायला पाहिजे. त्याच्याकरता तुमच्या मनातल्या शंका या कशामुळे येतात याचा स्रोत शोधता यायला पाहिजे. आणि ते करून जर का तुम्हाला मार्ग शोधता आला तर तो खरा मार्ग असतो.
लोक बरंच काही सांगतील की बाबा हे कर ते कर, पण तुम्हाला अखेर तुम्हाला शांती कशातनं मिळते बरोबर. याला फार महत्व आहे. सचिन तेंडुलकरनी एकदा एका रिदममध्ये राहावं म्हणून ॲडलेडला सलग 4 दिवस एकाच रेस्टॉरंटमध्ये जाऊन एकाच टेबलवर त्याच खुर्चीवर बसून रोज त्याच डिश ऑर्डर करून तेवढाच पोर्शन तेच अन्न 4 दिवस खाल्लं. वा. का तर त्याला त्या रिदममध्ये राहायचं होतं, बाहेर यायचं नव्हतं. बरोबर. तर ह्या गोष्टी प्लेयर करतात आणि सातत्याने विचारपूर्वक करू शकतात, मार्ग शोधू शकतात, म्हणून तर ते ग्रेट आहेत रे. आणि त्याचं एक छोटंसं अजून तुला नॉन क्रिकेटिंग उदाहरण देतो की उसेन बोल्टनी असं सांगितलं होतं की त्याला शॉट आहे ना हा जरा लेट कळायचा, त्याचा स्पीड खूप चांगला होता, गन शॉट. गन शॉट. तर त्याच्या कोचनी सांगितलं की अरे त्या गनशॉटला तू नेहमी लेट रिॲक्ट करतोयस आणि जातोयस पुढं, पण तुला जर का 9.8 किंवा 9.7 करायचं असेल तर तुला गनशॉट ओळखला पाहिजे तू. तर त्याच्यामध्ये त्यांनी कोचचं काम महत्वाचं असतं की तुमचा म्हणजे अथर्व जर का क्रिकेटर असेल तर अथर्वचा वीक पॉईंट किंवा काय आहे. तर कोचनी त्यांनी सांगितलं अरे मला हे का होतंय, उशिरा का ऐकू येतंय. तो म्हणलं तू स्वतःला ऑब्झर्व कर की तू त्या शॉटच्या अगोदर काय करतो. तर त्याचं त्याला असं पकडलं की उसेन बोल्ट ना सगळीकडे सगळ्यांकडे बघायचा, हा काय करतोय, तो काय करतो, असा काय करतोय. तो म्हणला हे तू करतोस ना त्यामुळे तुझी त्या पॉइंटला एन्झायटी वाढलेली असते. तर पुढच्या रन पासनं एक लक्षात घे, तू कोणाकडेही बघणार नाही. अच्छा. सिम्पलची गोष्ट आहे ऑब्झर्वेशन. आणि मग त्यांनी सगळीकडे उगाच बघणं सोडलं आणि गनशॉटला त्याचा रिस्पॉन्स बेस्ट झाला. आणि त्याची एक डिव्हाइस असते, ते एक यंत्र असतं की गनशॉट घेतल्यावर तू ते बटन दाबायचं असतं. कमी रिॲक्शन झालं की म्हणजे तू इम्प्रूव्ह होतोय. त्यामुळे कोणीतरी तुम्हाला सांगावं पण लागतं की भाऊ तुझं हे चुकतंय, त्यामुळे ह्या कारणामुळे चुकतंय. बरोबर. आणि अशा वेळी प्रत्येकाचा मार्ग वेगळा होऊ शकतो. वा, क्या बात आहे. तर आता आपण एका चांगल्या ड्रेसिंग रूम मध्ये बसलोय, त्या टाईपच्या माहोलमध्ये बसलोय. तर ह्याचं सेगमेंटचं नाव आहे ड्रेसिंग रूम सिक्रेट्स. तर आपण चालू करूया. कॅमेरा बंद झाल्यावर असा कुठला इंटरव्ह्यू तुम्हाला स्पेशल वाटला? वीरेंद्र सेहवागचे सगळे इंटरव्ह्यू कॅमेरा चालू असताना आणि कॅमेरा बंद असताना सारखेच असतात. त्याचं एक उदाहरण देतो की कॅमेरा बंद झाला आणि मी वीरूला म्हणलं की अरे यार आपल्याला ते बोलायचं आहे ना, सचिन ती थंब दिसला की मुरलीधरनचा बॉल दुसरा होतो. म्हणजे कॅमेरा चालू होता पण मी डिरेक्टरला सांगितलं होतं की इसको मत रेकॉर्ड करू ये, पण तो रेकॉर्ड करत होता कारण कॅमेरा चालू होता. मला म्हणलं यार मुझे वो पाजी ने बताया वो समझा नहीं क्योंकि मुरली ब्लॅक थंब ब्लॅक. आता मी त्याला म्हणलं कट कट क्यों, चल रहा था ना कैमरा, इतना अच्छा कंटेंट मैं दे रहा हूँ और तू कट बोल रहा है. उलटा मला शिवाय घालतोय तू. तुम्ही म्हणलं नाही असं नाही तू म्हणू शकत की मुरली ब्लॅक थंब ब्लॅक. नहीं अमेरिकन लोग बोलते हैं ना ब्लॅक, लगाओ अगर ये क्लिप नहीं आया तो मैं तेरे शो को काट दूंगा. तर वीरेंद्र सहवागचं असं म्हणणं आहे की जो है मैंने बोल दिया रियालिटी, उसमें काटने की क्या जरूरत है. त्यामुळे कित्येक वेळा त्याच्याबरोबर इंटरव्ह्यू करताना सर्वात बेस्ट वाटतं. आणि हेच जर का बाकीचे प्लेयर्स असतील ते म्हणतील पण मात्र व्हॉट द डक मध्ये मला कोणीही एडिट मागितलं नाही. कोणीही एकाही माणसाने एडिट मागितलं, कारण त्यांना कॉन्फिडन्स होता की मी ते इकडचं तिकडचं टाकणार नाही. पण सेहवाग तर मला म्हणतो की अगर तूने एडिट किया तो मैं तेरे पीछे लग जाऊंगा. मला याचे 2 आठवतात. एक तर व्हॉट द डकचाच आहे विक्रम, सचिन आणि सेहवाग एकत्र. तू विचार कर व्हॉट द डकचा तो कसा एपिसोड लोकांनी बघितला पाहिजे. आणि ते संपल्यानंतर दोघं म्हटलं अरे बस करो यार, ये बिरयानी कहाँ है यार, लेले साहब आम कहाँ है, हम इंटरव्यू के लिए थोड़ी आए थे, वो बाद में प्रॉमिस किया था ना बिरयानी और आम का दावत होगा. त्यांना त्याच्यात इंटरेस्ट होता. दोघंही नंतर फुल बॅटिंग करत होते. परंतु परत सेहवागवरतीच येतं. मी एक खतरनाक इंटरव्ह्यू केलेला होता दिल्लीच्या ताज मानसिंगच्या लॉनवरती. सेहवाग आणि गंभीर टुगेदर म्हणजे जय वीरूची जोडी त्यावेळेला प्रसिद्ध झालेली होती. दोघंही जोरात होते, दोघंही दिल्लीकर. इंटरव्ह्यू दिल्लीमध्ये आणि मला त्यांनी वेळ दिलेली होती म्हणून मी त्यावेळेला IBN लोकमतला काम करायचो. मला 3 कॅमेरा सेटअप, आत्ता जसा तू लावलास 3 कॅमेरा सेटअप दिलेला. ताम झाम, तो ऑडिओ रेकॉर्डिस्ट वेगळा, ते 3 कॅमेरामन वेगळे, हे वेगळे, आणि जबरदस्त इंटरव्ह्यू, जबरदस्त. आणि त्याच्यामध्ये गंभीर त्यावेळेला लग्न झालेलं नव्हतं, तर मोस्ट एलिजिबल बॅचलर वगैरे विरूंनी त्याला मान मारले होते. इंटरव्ह्यू संपला, तू म्हणला इंटरव्ह्यू नंतर, इंटरव्ह्यू संपला आणि गंभीर मला म्हणाला लेले साहब ये कहाँ चलेगा. मी उत्तर द्यायच्यात सेहवाग म्हणाला कहाँ चलेगा का क्या मतलब, ये कौन सा चॅनल रिप्रेझेंट करते है, IBN लोकमत.
अरे लेकिन वीरू वो तो मराठी है ना, क्या फर्क पड़ता है, वो मराठी में ही चलेगा। सुनंदन सर इतना ध्यान में रखो, आपका हिंदी चैनल बकवास है, कुछ भी बोलता है उधर देने का नहीं। मतलब वीरू ये हिंदी इंटरव्यू है, मैं जो बोल रहा हूँ ध्यान में रखो, ये मराठी चॅनल पे ही चलेगा, इंग्लिश और हिंदी पे नहीं चलेगा, ये पक्का ध्यान में रखो। मी चायला म्हणलं आता काय करायचं, आणि माझ्या कॅमेरामॅनचे चेहरे तर बघण्यासारखे झाले होते। मी परत गेलो, राजदीप सरदेसाई तो माझा खेळत असल्यापासूनचा मित्र, राजदीपला म्हणलं बाबा रे सहवाग असं म्हणाला, अरे चिंता मत कर, मी त्याशी बोलतो। मी पहिली लॅपटॉप काढला, मेल लिहून टाकली की बाबा हे मराठी चॅनलला चालेल असं सहवाग म्हणालाय, प्लीज हिंदी आणि इंग्लिशला चालू नका। मी सेफ्टी घेतली पहिली। त्यांनी फोन केला सहवागला, सहवाग म्हणाला उनको जो पता है वो ही आपको बोलता हूँ, आपका चैनल भज्जी की धज्जी ऐसे हेडिंग देता है, आपका चैनल ठीक काम नहीं करता, हिंदी पे चलाने का नाही चालवून दिला। हिंदी इंटरव्ह्यू चकाचक 1 तासाचा नाही चालवून दिला, मराठीला आम्ही जेवलो। पण त्याच्यावरनं आठवतं एकदा असंच मी आणि सुनंदन बसला होता, वीरू बसला होता, आणि ते एक जर्नलिस्ट आला तिथनं, वीरूपाजी आपका इंटरव्यू लेना है, असं बघितला त्याकडे, क्यों नहीं वो अगर इंटरव्यू लेना है नहीं तो प्रॉब्लम हो जाए, क्या प्रॉब्लम होगा, नहीं इंटरव्यू दे दो नहीं तो नौकरी चली जाएगी। माझ्याकडे बघितलं, नौकरी मैंने लगवाई थी। त्यामुळे त्याच्यानंतर ऍक्च्युली शूटिंग झाल्यानंतर त्याच्याबरोबर जी मजा येते ना ती वेगळीच असते। कुठला प्लेअर ऑफ द कॅमेरा एक वेगळी पर्सनॅलिटी आहे, कॅमेरावर एक पर्सनॅलिटी आणि ऑफ द कॅमेरा वेगळी, म्हणजे वाईट ह्यानी नाही पण ऍक्च्युली आपलं नशीब चांगलं आहे सुनंदन, की आमच्या बरोबर जे आमचे मित्र आहेत किंवा जे क्रिकेटर आहेत ते साधारण प्री आणि पोस्ट कॅमेरा तसेच वागतात। तुला आठवत आहे असं कोणी वेगळं वागणार आहे? नाही, वेगळं वागणाऱ्या अशातलं नाहीये, परंतु खूपच गार्डेड असतो राहुल द्रविड। अच्छा, आणि तेवढा तो गंभीर किंवा हसत नाही वगैरे असं नाहीये, तो छान माणूस आहे, गप्पा मारतो, विनोद करतो, विनोद केल्यानंतर पहिलं स्वतःच खूप असतो, आणि त्याचं हसणं सुद्धा असं थांबून थांबूनचं हसणं असतं, फार मजा येते। त्यामुळे तो जरा वेगळा असं नाही, पण तो ऑलरेडी गार्डेड असतो, तो कॅमेरा समोर अजून त्याच्या डोक्यामध्ये अरे बाबा त्याची ती गंमत असते। बाकीच्या वेळेला कॅमेरा समोर मराठीमध्ये इंटरव्ह्यू देताना तो ते मराठी सुद्धा सगळं कसं बेस्ट येईल याचा विचार करतो, आणि कॅमेरा ऑफ झाल्यानंतर मराठीत निवांत गप्पा मारतो, मग त्याला अडचण येत नाही, पण त्याच्या त्या परफेक्शनमुळे तो स्वतःला पकडून ठेवतो असं मला वाटतं। हे मात्र इन्साइट म्हणून मी सांगू शकतो की सचिनचं कसं आहे की आमच्या बरोबर तो दोन्ही हे असतो, पण सचिन 16व्या वर्षापासून म्हणजे वैभवचं आता होईल प्रॉब्ली तसं, त्याला ना सगळं दिसतं, मागचंही काय चाललंय ते सगळं दिसतं, त्यामुळे आणि बाकीची माणसं जगात चूक करू शकतात, सचिन चूक नाही करू शकत, हा अलाउडच नाही हा रूल। त्यामुळे त्याचं जे बोलणं असतं ना तर मला समोरनं दिसत असतं की हा अशा म्हणजे 6x6च्या ग्रीडमध्ये आय एम अहमदाबादला शिकवतात तसं ते मेजर करून तुम्हाला उत्तर देतो। ते मात्र कॅमेरा सुरू झाल्यावर तुम्हाला थोडंसं सचिनबद्दल दिसतं की हा कारण बाकीच्यांना कोणाला वाईट वाटेल हा प्रश्न येतो, सचिनचं हे मात्र असतं की कोणाला माझ्या बोलण्याने वाईट वाटता कामा नये, आणि तो ऑपोनेंट असला तरी। अच्छा, म्हणजे समजा काहीतरी मी त्याला एकदा डेल स्टेन आणि त्याच्याबरोबर जे स्लेजिंग झालं होतं, तर मला त्यांनी विचारलं अरे त्याला वाईट नाही वाटणार ना, म्हणलं अरे डेल स्टेनला वाईट वाटलं तर जाऊन दे ना, तुला काय फरक पडतो, तर तो कॉशियस असतो, एवढं नक्की। आता सचिनचा विषय निघाल्यामुळे म्हणजे कॅमेरा मागे माझा मित्र निखिल, तर आम्हाला दोघांना असं वाटतं की किती प्लेअर आले म्हणजे तुम्हालाही वाटत असेल तरी त्याच्या पुढं कोणीच नाही असं, म्हणजे सगळ्याच बाबतीत। तर ऑफ द कॅमेरा आता तुम्ही जे बोललात की त्याची पर्सनॅलिटी, तर ऑफ द कॅमेरा अशी तुम्ही एखादा किस्सा सांगू शकता की ज्याच्यातनं सचिनचा ग्रेटनेस दिसतो? ऑन द पिच तर सगळ्यांना माहिती आहे, पण ऑफ द कॅमेरा असा काय त्याचा एखादा किस्सा असेल की ज्याचा ग्रेटनेस कळतो? मला तर एक वाटतं की हे जे मोठे चॅम्पियन्स असतात म्हणजे सचिन सारखे, हे कुठल्याही गोष्टीला ना सरफेसवर बघत नाहीत, त्यांना त्याच्या आत जाण्याची क्षमता असते, डिटेल ब्रेकडाऊन करण्याची क्षमता असते। म्हणजे सचिन बरोबर जेव्हा तो मी प्रॉन करी कशी बनवतो हे जेव्हा तो सांगतो आम्हाला, तर साधारण ते प्रॉन करी मला असं वाटतं की ते नासामध्ये त्याच्यावर रिसर्च झालाय की काय, नाही हे तू टाकून बघ, वांग्याच्या भरीत ते का वेगळं होतं त्याच्यामध्ये तो एलिमेंट होतो, तेव्हा मला लक्षात आलं की ही त्याची सेकंड नेचर आहे।
गाडीचं जेव्हा त्याला एकदा BMW त्याला जर्मनीमध्ये स्वतः डिझायनर म्हणून घेऊन गेली होती, म्हणजे तो एन्डॉर्स करत होता की बट सचिननी आपली ती गाडी स्वतः डिझाईन करावी. त्यांनी मला 10 ते 15 मिनिटं कलर सिलेक्शन आणि त्याचा लाईटचा रिफ्लेक्शन कसा होतो त्या कलरमध्ये. मी म्हणलं हा 100 केलेला माणूस आहे, ह्याला उगाच नाही. कलर इकडे तिकडे बदलला तर आम्हाला कळणार पण नाही ते. पण उगाच त्याच्यावर त्यांनी 10 ते 15 मिनिटं की बघ, आणि मग बाहेर नेलं मला. ह्या गाडीतलं आता हे बघ, तुला दिसतंय का ऊन येत आहे, हा बघ कलर वेगळा. मला काही फरक पडला नाही त्याच्यामध्ये. म्हणून म्हणलं की लक्षात आलं की मग बॅटमध्ये त्या रेषा अशा जातात, तर त्या रेषा अशा गेल्या तर स्ट्रोक कमी होईल. तर ग्रेटनेस मला असा दिसतो की नॉन क्रिकेटिंग इश्यूजमध्ये सुद्धा डिटेलमध्ये जाणं, त्याला समजणं. टेनिसचं काय, फेडररची मॅच असेल तर मला व्हॉट्सॲपमध्ये लगेच यायचं, थर्ड सेटमध्ये नडालची बॉडी लँग्वेज ठीक नाही वाटत आहे, थर्ड सेट हा दिसणार, फेडरर पुढे जाणार. म्हणजे ह्यानी तिसऱ्या सेटला बॉडी लँग्वेज कशी बदलेल हे विचार केला. तर ही मला स्किल त्याच्यामध्ये वांग्याच्या भरतात दिसते आणि क्रिकेटच्या ग्राउंडवर पण दिसते, हे मात्र मी नोटीस केलं. मी जरा वेगळ्या यांनी अँगल्स एक मस्त एक्सप्लेन केला, मी वेगळ्या अँगलनी सांगायचा प्रयत्न करतो. सचिनबद्दल आपल्याला आदर आहे, पण आपण सचिनला आहो म्हणतो का? नाही. म्हणजे आपल्याला आदर नाही का? आहे. कारण असं आहे की त्यांनी आपल्याला इतका आनंद दिलाय, इतकं समाधान दिलंय की तो आपल्याला आपला फॅमिली मेंबर वाटतो. बरोबर. त्यामुळे ही गोष्ट सचिनमध्ये का आली की त्यांनी 100 सेंचुरीज केल्या म्हणून एवढं प्रेम मिळालंय का? तसं नाही आहे. तर त्याच्या वागणुकीमुळे, मैदानाबाहेरच्या वागणुकीमुळे मिळालंय असं मला तरी वाटतं. एक गोष्ट जी डिस्टिंक्टली मी पाहिली, तो धनदांडग्यांना, रिच अँड फेमसना भेटायला कदाचित काकू करेल, हो नाही म्हणेल, परंतु ज्यांना अडचणी आहेत, अंध अपंग आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना भेटायला तो कधी नाही म्हणलेलं नाही आहे. कारण इथं एका अतिप्रचंड मोठ्या एन्डॉर्समेंटच्या समारंभात मेरियटला आम्ही इंटरव्ह्यू केला आणि त्यावेळेला पुण्याचे हुज आलेले होते. अगदी म्हणजे सगळ्या PMC पासून इन्कम टॅक्सपर्यंत सगळे कमिशनर, सगळे मोठे लोक आलेले होते. तिथं मात्र सचिन सगळ्यांना अगदी असं करून फॉर्मली बोलला. त्याच्यानंतर त्यांनी मला एक प्रॉमिस केलं होतं की पुण्याच्या खडकी भागामध्ये पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर आहे की जिथे नेक डाऊन किंवा वेस्ट डाऊन पॅरलाइज आर्मी ऑपरेशनमध्ये झालेले जवान आहेत, तिथं मी येईन असं प्रॉमिस केलं होतं. मी त्याला आठवण करून दिली, म्हणलं बाबा रे तूच प्रॉमिस केलंयस की नाही हे झालं की आपण जाऊ तिकडे. तिकडं गेल्यानंतर अथर्व बिलीव मी 60 जवळजवळ जवानांना त्यांच्या व्हीलचेअरवर समोर जाऊन प्रत्येकाला भेटला रे तो. 60 जवानांना भेटला. इथे फॉर्मल फंक्शनमध्ये हाय हॅलो करून चटकला आणि तिकडं 60 जवानांना भेटला. ह्यांनी सचिन घडलाय. 100 सेंचुरीज तर आहेत, ते कर्तृत्व आपल्याला माहिती आहे, पण जी आपल्याला आपुलकी, जी माया, जो आदर वाटतो ते नुसत्या 100 सेंचुरीजमुळे नाही आहे रे, आणि ते या माणसामुळे. त्यानंतर तो कार्यक्रम झाल्यावर मी गाडीत बसून त्यांनी 1.5-2 तासात मला मुंबईत पोहोचवला. तेव्हा मी साधारण असा बसलो होतो, कारण पोलीस ह्याच्यामुळे, त्यामुळे तो जो टोलवाला जो होता ना, तो असा तेव्हा पैसे घेत होते, असं केलं असं म्हणून त्यांनी पैसे टाकून दिले. तुम्ही आतापर्यंत पाहिलेलं सगळ्यात फनी क्रिकेटर कोण? वीरू, नो डाऊट. पण सवालच नाही. पण राहुलमध्ये पण सेन्स ऑफ ह्युमर आहे. पण राहुल कॅमेरा समोर जो आहे तो थोडासा आहे कॅमेरा समोर, आणि नंतर अशी एखादी लाईन टाकेल की अरे आई द्रविडकडनं लाईन आहे. मुरलीधरन नॅचरली फनी आहे. अच्छा. म्हणजे काहीतरी चुकीचं करतोच तो. अशा कॅटेगरीतला आहे. आणि सेन्स ऑफ ह्युमर रोहित शर्मा मला तो सर्वात रोहित शर्मा नॅचरली फनी आहे. म्हणजे रितिका आणि मी नेहमी असं बोलतो की ह्याला कळतं का हा फनी आहे, तर त्याला बहुतेक करायलाच लागत नाही, एफर्ट घ्यायला लागत नाही, इतका तो फटी. तो असे 1 लाईन टाकतो ना, तर अक्षरशः. तेव्हा आत्ताचा मला सेहवाग आणि रोहित शर्मा मध्ये तशी थोडीशी सिमिलॅरिटी वाटते इन टर्म्स ऑफ सेन्स ऑफ ह्युमर. सचिनचा सेन्स ऑफ ह्युमर अप्रतिम आहे, पण तो पब्लिकली असा हे नाही, पण त्याचं पण ऑब्झर्वेशन चांगलं असल्यामुळे तो गोष्टी पकडतो. ऍक्च्युली ही मुलं कुलदीप यादव, युझी पण आपल्या आपल्या पद्धतीमध्ये आहेत. MS
MS वन लाईनच चांगले मारतो. हो का? तेव्हा प्रत्येकामध्ये एक आहे. स्पार्क असतोच. मोकळं व्हायला त्यांना वेळ लागतो. बिचारे इतके सतत प्रसिद्धीच्या झोतात असताना की त्यांना माणूस म्हणून जगायला वेळ मिळत नाही. त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात असून यांनी ह्युमर टिकवलाय कमालच आहे. पण या लोकांना ते टिकवणं फार फार अवघड पडतं. नाहीतर सगळेजण दबाला म्हणजे हे आम्हाला कित्येक जण तर स्लेजिंग करतात. आ गए एक डझन आम देके साल भर लुटने वाले लोग आ गए. मला तोंडावरती स्लेजिंग होतं माहितीये का. आणि तो युवराज सिंग तर म्हणतो एक सठी आता है एक लेता है आ गए साठे ले. अरे काय सांगायचं. पण प्रेम आहे. सगळ्यात इमोशनल प्लेअर कोण आहे? ऍक्च्युली तुझे प्रश्न फार इंटरेस्टिंग आहेत. मला असं वाटतं स्पोर्ट्स पर्सन हा नॉर्मल माणसांपेक्षा जास्त इमोशनल असतो. खूप जास्त. कारण लोकांना हे कळत नाही, पण पॅशन हा एक इमोशनच आहे. बरोबर आहे. बरोबर. आणि त्यामुळे आणि जेव्हा हाय परफॉर्मन्स कुठल्याही गोष्टीत असतो तिथे अप्स अँड डाऊन्स हे बघ, मी चार्टर्ड अकाउंटंट असेल आणि मी चांगलं काम नाही केलं तर 4 लोक शिव्या घालतात कंपनीमध्ये. इथे 400 मिलियन लोक शिव्या घालतात. आणि तुमची जी लाईफ स्टोरी असते ही एक बॉलवर अवलंबून असते. तुम्ही हार्डवर्क दिलेलं असतं, तुम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या असतात जे बाकीचे पण करतात. पण ही मुलं त्या वयामध्ये अत्यंत जास्त इमोशनल असतात. त्यामुळे बघायला गेलं तर वीरू इमोशनल आहे का तर 100% इमोशनल आहे. सचिन इमोशनल आहे का तर 100% आहे. उलट मी सचिनबद्दल म्हणजे ऑफ हे म्हणून तुला सांगतो की कित्येक वेळा लोक म्हणतात ना की अरे वरती गेला तर माणूस एकटा पडतो वगैरे. मी नेहमी सांगतो हे खोटं आहे. एकटा का पडतो माणूस वरती खूप सक्सेस झाल्यात? कारण ही चुजेस टू बी अलोन. माज येतो, हे फालतूचे शाळेचे मित्र ओळखीचे नाही. आज सचिनच्या कुठल्याही पार्टीला मी गेलो तर मिनिमम 40 लोक असतात. ते सगळे त्याचे शाळा, कॉलेज, मुंबई क्रिकेट टीम असते. त्यामुळे हा जर का जगातला सर्वात प्रसिद्ध माणूस एकेकाळी होता, त्याचे 100 मित्र असू शकते तर तुमचं आमचं काय. खरंच. वर्ण माज परंतु आतनं इमोशनल म्हणजे युवराज सिंग. अरे युवीचा तो दिसताना काय असं म्हणतो, पण प्रेम पण तेवढंच असतं. आणि वागायला बोलायला. आणि खरं यांचं इमोशन मी कधी पाहिलंय माहितीये का, जेव्हा ते फ्लॅटवरती जेवायला यायचे ना, परदेशात असताना घरचं जेवण केलंय आणि जेवायला आले ना, आणि असं ते पहिला घास घेतल्यानंतर जे प्रेम किंवा इमोशन दिसतात ना की अरे म्हणजे साधं म्हणायला गेलं तर काय रे, म्हणजे पोळी, आमटी, बटाट्याची भाजी, पिठलं, चिकन आहे असं बनवलेलं असतं. पण घरचं जेवण मिळाल्यानंतर जे दिसतं ना, आणि जाताना फक्त असे मिठी मारतात, एक शब्द बोलत नाही, कौतुक करतात किंवा असं काही नाही, फक्त त्या मिठीमध्ये त्यांच्या इमोशन्स कळतात की अरे बाबा याचं महत्व काय. आणि 2006चं जेव्हा आम्ही साऊथ आफ्रिका टूर केली होती, इंडिया इन साऊथ आफ्रिका, तेव्हा मला कळलं की कॉर्पोरेट्सनी, ब्रँड्सनी हजारो कोटी खर्च केलेत क्रिकेटर्सवर एन्डॉर्समेंट करून, ऍड्स वगैरे. लेले आंबा हा नंतर आला. आंबा डिप्लोमसी जे असं म्हणतो. तर माझं तर असं म्हणणं होतं की जेव्हा ट्रम्प आणि इराणमध्ये चाललं होतं ना, लेल्यांना पाठवा तिथे जेवायला घालायला पाहिजे होतं त्या तिघांना मिळून ना. कारण आठवत आहे मला, आम्ही तेव्हा रूम शेअर करत होतो जोहान्सबर्गला. तेव्हा वन डे फार वाईट हरले होते. 5 मॅचची सिरीज 5-0 हरले होते. बरोबर. आणि ज्या दिवशीचा त्याचा किस्सा सांगतोय त्या दिवशी धोनी नॉट आउट होता आणि तो टेस्ट चालू होणार होती. टेस्ट चालू होणार नाही, टेस्ट चालू व्हायच्या मध्ये आले दोघं. मध्ये आले. बरोबर. आणि लेले म्हणले काय काय करायचं आज वगैरे म्हणलं. आणि हे आता पब्लिकली लोकांना आता जुनं काय सांगायचं काय, पण लेल्यांनी जेवढ्या 5 स्टार हॉटेलच्या रूम मध्ये जेवण बनवलंय, हे बाहेर आलं तर लेले पुढचे 10 वर्ष व्हायरल होतील. तर त्यांनी, कारण काय तेव्हा ऍक्च्युली खूप बाहेर खाणं परवडायचं, त्यामुळे आम्ही बाहेर जाऊन खूप रेस्टॉरंटमध्ये खाणं हे जरा अवघडच प्रकार होता. तर तो हे होता लगीन राईस कुकर. आणि मला म्हणले की चला लावूया फोन, म्हणून इरफान आणि MS ला फोन लावला. तर मी म्हणलं की काय ह्यांना कुठे भेटायचं वगैरे. कुठे भेटायचं नाही, मसाले भात करतोय, गप येतील मसाले भात. एक्झॅक्टली. तर कोशिंबीर मसाले भात, कारण तेवढंच बनवता आलं, गरज नव्हती जागा. 15-20 मिनिटांनी टक 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 दोघंही आले. लेल्यांनी खाली बसवला सतरंजी म्हणून. ते म्हणजे माझ्या बेडचा जे माझी रजई होती ती वाटतं सतरंजी म्हणून टाकली असेल. दोघंही खाली बसले, मसाले भात आणि
रायता जो बनवला, तो खालनं दही मागवलं, ते सगळं घाट घातला आणि दोघंही चुपचाप. म्हणजे मला असं वाटत होतं की हे दोघं कसे काय असे खाली. आणि माझे 2003 पासून मी टुरिंग चालू केलं, बट लेल्यांबरोबर ॲक्च्युली 6 पासून आमचं टुरिंग चालू झालं. म्हटलं हे सगळं झालं वगैरे. आणि मला तेव्हा आठवत आहे, तेव्हा मी MS ला म्हणलं होतं की MS वो स्टोरी बताना वो. तेव्हा लेले साहब, इस आदमी को मैं कुछ नहीं बताऊंगा, नहीं तो ये आदमी सबको बताएगा और मेरा ऑटोबायोग्राफी में कुछ नहीं होएगा. आणि तेव्हापासनं त्यांनी इंटरव्ह्यू नाही म्हणजे नाही दिला कोणा. खाना बदला किस्मत बदलेगी क्या म्हणलं, जरूर बदलेगी. आणि जायला मरायला आणि कावळा बसायला आणि फांदी तुटायला. पहिली टेस्ट आपण जोहान्सबर्गला जिंकलो. हा काय, त्यामुळे डिनर डिप्लोमसी फार केली आम्ही. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट फक्त मला तुला सांगायची होती की लोक करोड रुपये खर्च करतात मसाले भात आणि दुसऱ्यांनी दिलेला कोकणातनं आलेला आंबा. असंही नाही की आंब्याची इन्व्हेस्टमेंट केली ट्रान्सफर ऑफ फक्त. आता पुढचं जे सेगमेंट आहे ते DRS आहे. मला DRS घ्यायचे. तर आता एक नवीन डिबेट चालू झाला की क्रिकेट कॉन्टेंट क्रिएटर वर्सेस जर्नलिस्ट. तर तुम्ही दोघेही ह्याच्यामध्ये आहात वेगळ्या वेगळ्या पद्धती. तर तुम्ही ह्या विषयावर काय सांगताल? मी पत्रकार म्हणून खटकणारी गोष्ट, याच्यात कंटेंट क्रिएटरचा दोष नाहीये. तुमचं प्रोफेशन आहे, तुम्हाला ते बोलवतात, तुम्हाला तो करण्याचा हक्क आहे. राईट होल्डरच्या बाबतीत मला एक खरोखर कळत नाही. एकीकडे जे 20 हजारापासून 1 लाखापर्यंत प्रेक्षक असतात, ते शूटिंग करत असतात, ते पोस्टिंग करत असतात, बंधन नाही. कंटेंट क्रिएटर्सना जिथे सेक्रेड प्लेस आहे, विकेट आहे, हे आहे, ग्राउंड आहे, तिथं घेऊन जायची परमिशन आहे. अगदी मी परवा इंडिया पाकिस्तान मॅच मुलींची झाली बर्मिंगहमला, त्याला पाहिलं. ह्याच्या उलट जे पत्रकार आहेत त्यांना ग्राउंडवरती काढून फोटो तो पोस्ट करायची परवानगी नाही. ही जी गोष्ट आहे ही नक्कीच खटकणारी आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे त्यांचा आता रुची बदललेली आहे. आणि जसं सेक्स अँड व्हायलन्स सिनेमामध्ये खूप येतं आणि प्रोड्युसर किंवा दिग्दर्शक म्हणतो अब यही चलता है, तसं आता आपण जर का म्हणायला गेलं की अरे बाबा त्यांना क्रिकेटचं ओ का ठो कळत नाही, तर त्यांचं आर्ग्युमेंट असतं की त्यांना हेच पाहिजे की क्रिकेट न कळणारीच लोक पाहिजेत. मग ते जे कंटेंट करतात ते कधी कधी थोडासा खेळाडूचा अपमान करणारं वाटतं, म्हणून ते बरोबर वाटत नाही. बरोबर, हे माझं मत. नाही, बरोबर म्हणतोय सुनंदन तू. आणि मला असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रामध्ये समजा उद्या स्पेसची कॉन्फरन्स आहे, तर स्पेसच्या कॉन्फरन्समध्ये कोण येतात ह्याचं एक मापदंड आहे, फिल्टर असतो. सिमिलरली उद्या मेडिकल कार्डिओलॉजिस्टची कॉन्फरन्स आहे, तर तू आणि मी जाऊ शकतो का? आता आपल्याला वाटतं आपलं नॉलेज खूप जास्त आहे, पण आपण जाऊ शकतो का? तर नाही. जसं जर्नलिझममध्ये सुद्धा ॲक्रेडिशन कोणाला मिळायचं की बाबा ज्यांनी काहीतरी पूर्वीचं कव्हरेज केलेलं आहे, त्याला क्रेडिबिलिटी आहे, मग BCCI ते ॲप्लिकेशन्स घ्यायचे आणि मग अथर्वनी हे केलंय का तर त्याला ते ॲक्रेडिशन द्यायचं. ठीक आहे, जमाना बदलला, इन्फ्लुएन्सर्स आले आणि ते जास्त मार्केटमध्ये जातात वगैरे वगैरे, आणि त्यांचा रीच जास्त आहे, म्हणून त्यांना अजिबात रूल नाही असं नाही करत. बरोबर. आता हे रूल इव्हॉल्व्ह होईल की बाबा त्यांना रूल कसा करायचा, त्यांना क्रिकेट कळतं का नाही कळत हा क्रायटेरिया ठेवायचा, किंवा त्यांची क्रेडिबिलिटी आणि काइंड ऑफ कॉन्टेंट करतात ते हे ठरवायचं, किंवा समजा काही काही लोक चुकीचं कॉन्टेंट करत असतील तर त्यांना अलाउ करायचं का नाही, हे त्यांना रूल्स इस्टॅब्लिश करायला लागतील. कारण नाहीतर मग ते हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही आता पाहिलंच की काही काही गोष्टी अगदी मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग पर्यंतच गेलं. तर जर का तुमच्याकडे कुठल्याही क्षेत्रात फिल्टर नसेल तर मग इकडची तिकडची लोक येतील आणि मग जे चांगले इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांचंही रेप्युटेशन खराब होईल. बरोबर. तर ह्या चांगल्या इन्फ्लुएन्सरचं रेप्युटेशन खराब होऊ नये, खेळ खराब होऊ नये, आणि सँक्टिटी थोडीशी राहावी त्या क्षेत्राची, म्हणून त्याचाही BCCIने जसं ॲक्रेडिशन जर्नलिस्टचं करतो, आणि इक्वालिटी पाहिजे. म्हणजे जर्नलिस्टनी फोटो पण काढू नये आणि ह्यांनी पिचवर जाऊन डान्स करावा, हे चुकीचं आहे. बरोबर. मग इक्वल द्या. आणि मग सुनंदनने उद्या पिचवर नाचायचा काय प्रॉब्लेम? बरोबर, का नाही करावं? आज जर तुम्ही दोघं 22 वर्षाचे असता तर तुम्ही मग आता किती होते? तुम्ही आता 16 नीट बोल. +6. तर तुम्ही YouTube
किंवा कॉन्टेंट सोशल मीडिया चूज केला असतं का जर्नलिझम चूज केलं असतं? हे मी 100% जर्नलिझम चूज केलं असतं. परत मी मुख्य मुद्द्याकडे येतो. म्हणायला गेलं तर कंटेंट क्रिएटर यूट्यूब या क्षेत्रात मी पण बागडतोय, आहेच. कधी तुझ्याबरोबरही हा. बागडतोय, प्रश्न तो नाही आहे. मला वाटतं काय माहितीये का, एक बेसिक बैठक जी आहे ती पत्रकार म्हणून मला खूप आवडते. कारण त्याच्याकरता करायला लागणारा अभ्यास, त्याच्याकरता लागणारा संयम आणि स्किल या सगळ्या गोष्टी मला मोहात पाडतात. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही टेस्ट मॅचला जातो ना, पहिल्या दिवशीच्या टेस्ट मॅचला जे वातावरण असतं, जी हुरूर असते की अरे टॉस कोण जिंकेल, अरे अथर्व खेळ का विक्रम खेळ, या सगळ्याची हुरूर घेत आम्ही त्या मैदानाकडे जात असतो. आणि जेव्हा एखादा सामना रंगतो त्या सामन्याला रोज त्याच उत्साहाने की अरे आज पहिला 1 तास महत्वाचा आहे हे म्हणत आम्ही जेव्हा आय एम टॉकिंग अबाउट ओनली टेस्ट क्रिकेट, ती जी मजा आहे ती मजा ही यूट्यूब म्हणा किंवा हे म्हणा हे मला ऑफशूट वाटतात. त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे, कुठल्याही पत्रकारांनी तो जर का वर्तमानपत्राचा वगैरे पत्रकार असेल तर त्यांनी त्याला वरचा मानू नये आणि हे म्हणू नये की हे असला आपण करत नाही. कारण अखेर ती माध्यमांचीच मुलं आहेत. सगळ्या माध्यमांमध्ये बागडता यायला पाहिजे, पण याचा मुख्य गाभा हा अभ्यासाचा, ह्युमन रिलेशनचा, चांगल्या वर्तणुकीचा आणि आपण काहीतरी पॉझिटिव्हिटी समाजामध्ये निर्माण करतोय का ह्याचा असला पाहिजे. हा जर का विचार मनात ठेवून केलं तर बाकी सगळ्या गोष्टी नीट होतात. बरोबर. अगदी बरोबर आहे सुनंदन तुझं म्हणणं. आणि तू जसं विचारलंस अथर्व, चांगला कंटेंट करणे, जर्नलिझम म्हणून करणे, कॉमेडियन म्हणून करणे, ऑब्झर्वर म्हणून करणे, यूट्यूब हा मीडियम आहे. यूट्यूब हा मीडियम आहे. त्यामुळे मी जर का 22 वर्षाचा असलो असतो तर मी आत्ताचा जो मीडियम आहे तोच स्वीकारला असता. पण मी यूट्यूबर, मला हा शब्द आवडत नाही. कारण यूट्यूबर म्हणजे आय एम नॉट फोकसिंग ऑन कॉन्टेंट, आय एम फोकसिंग ऑन मीडियम. आणि हा फक्त यूट्यूबरचा प्रॉब्लेम नाही, इंडस्ट्री सुद्धा चांगलं कंटेंट बनवणाऱ्यांना प्राधान्य देता का, तर नाही, ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत त्यांना प्राधान्य देतात. आणि इकडे तो थोडासा मिसमॅच होतो. कारण आज आपण समजा फक्त फॉलोअर्स करायला गेलं तर आता नेगेटिव्ह जे कॉन्टेंट करतात त्यांना सर्वात जास्त फॉलोअर्स असतात. म्हणून उद्या जर का ॲपलनी हे केलं की मी एक नवीन टेक्नॉलॉजी काढली आहे पण मी ह्यांना देतो जे नेगेटिव्ह हे करतात, पण आता ॲपल काय म्हणतात, अरे ह्याचे फॉलोअर्स जातात, तेही तेच चुका करतात. बरोबर. सो आय थिंक आय वुड हॅव बीन हॅपी टू बी ऑन यूट्यूब, पण आय वुड हॅव स्टील मेड द कॉन्टेंट दॅट आय एम मेकिंग. बरोबर. हे बघ, आम्हाला आम्ही जेवढं क्रिकेट पाहिलंय, उद्या आम्ही दोघांनी ठरवलं की आम्ही 50 किस्से असे सांगू तुम्हाला, आणि वाईट नाही, नेगेटिव्ह नाही, असे मजेदार किस्से सांगितले, पण जे त्यांना कदाचित क्रिकेटर्सना ते आवडणार नाही, तर आम्ही प्रत्येक व्हिडिओला 10 मिलियन व्ह्यूज घेऊ शकतो. पण ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर तुमची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की बाबा चांगलं कंटेंट देऊन आपण लोकांना पुढे नेलं पाहिजे. आता कोणीतरी म्हणते आजोबा ए गप्प बस, पण ॲट द एंड ऑफ द डे 200 वर्षानंतर सुद्धा रस्त्यावर कचरा टाकू नये हा रूल कॉमनच राहणार आहे ना. बरोबर. नाही 200 नाही, आम्ही यंग लोक खूप कचरा टाकतो वगैरे असं तर नाही बनवू शकत आपण. त्यामुळे मला असं वाटतं की उद्या यूट्यूब आहे, 10 वर्षांनी वायट्यूब असेल, मीडियम्स आर गोइंग टू चेंज, बट युअर एथिक्स ऑन मेकिंग गुड कॉन्टेंट रिमेन द सेम. खरं. क्रिएटर म्हणून मला पाडगावकरांची ओळ आठवते की सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. तसं मला माध्यम, मीडिया, मग मी सगळ्यांना घेतो त्याच्यात, ही मला काड्यापेटीची काडी वाटते. का माहिती आहे अथर्व, त्यांनी निरांजनही पेटवता येतं, घरही पेटवता येतं. तुम्हाला काय पेटवायचं एक्झॅक्टली. आणि आजकाल भीती वाटायला लागते की तुम्ही एखादा चांगला उपदेश दिला की बाबा तू कचरा टाकू नको, तर तुम्हाला उलट फीडबॅक मिळतो, आणि दॅट इज डेंजरस ॲज अ कंटेंट क्रिएटर. कारण आपल्यासारखी लोक जे थोडंफार कंटेंट क्रिएट करतात, नेहमी मला कोणी यंग मुलं भेटली तर म्हणले की तुमचं काम आहे, यू हॅव टू चेंज दी अल्गोरिदम. आज नेगेटिव्ह कंटेंट व्ह्यूज घेतोय, एवढं मस्त कॉन्टेंट टाका की पॉझिटिव्ह कॉन्टेंट विल स्टार्ट टेकिंग मोर व्ह्यूज, बिकॉज दॅट इज हाऊ गुड कॉन्टेंट विल देन चेंज सोसायटी. पण आता असं तू चेंज सोसायटी वगैरे म्हणलं ते ग बस रे, तुला काय कळतं, असं पद्धत आहे. पण आपली जर्नी आपण सोडायची. ते पण एका चांगल्या इंटरव्ह्यू मध्ये आणि एका व्हायरल इंटरव्ह्यू मध्ये फरक काय असतो? मला असं वाटतं की व्हायरॅलिटी हॅज नथिंग टू डू विथ क्वालिटी ऑफ इंटरव्ह्यू. बरोबर. ठीक आहे,
कारण व्हायरॅलिटीमध्ये जसं मी म्हटलं की कधीतरी मी गंमत म्हणून मांजरेकरचं उदाहरण देतो की मांजरेकर बऱ्याचशा इन्साइटफुल गोष्टी बोलून जातो, पण जेव्हा तो जडेजाला बिट्स अँड पीसेस क्रिकेटर म्हणाला तेव्हा तो जास्त फेमस झाला. तर आता समजा मांजरेकरच्या डिरेक्शननी तो म्हणेल की उद्या मी 6 अशी वाक्य टाकतो म्हणजे माझी व्हायरॅलिटी होईल, पण तो चांगला इंटरव्ह्यू होईल का? सो तो हा क्वेश्चन जरा आणि त्या हे क्वेश्चनचा आन्सरच आपण शोधतोय की माझी टेंडन्सी काय की उद्या मला व्हिडिओ व्हायरल करायला काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल टाकायला पाहिजे, आणि तू चांगलं करायला गेलं तर तुला शिव्या पडतील. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याचं उत्तर असंच आहे की आपलं काम म्हणजे आत्ताची जी मी सिरीज करतोय की नॉन क्रिकेट स्पोर्ट्स पर्सनला उदाहरण द्यायचं. मला माहिती आहे याला 10,000च्या व्ह्यूज नाही येणार, पण माझी जर्नी काय की ते तेजिंदर पाल तूर जो आज शॉर्टपटमध्ये 2 टाइम्स एशियन गेम मेडलिस्ट आहे त्याला मला कुठेतरी सेलिब्रेट करायचं. संपला विषय. मग त्याचे 10,000 व्ह्यूज असो किंवा, पण त्याच मी शॉर्टपटमध्ये किंवा रेसलिंगमध्ये हे कसं होतं काय म्हणतात डोपिंगनी काय काय फायदे होतात हे केलं तर 10 लाख व्ह्यूज मिळतील. माझी जर्नीच ती नाही. त्यामुळे क्रिएटरने आपली जर्नी शोधावी. त्याचं नुकसान होतं का पैशाचं तर 100% होतं, पण याला किती पैसे ठीक आहे. कधी विचार केलाय का आपण, नारायणपेठून कोथरूडला पोहोचलं खूप प्रगती झाली. नाही कधी विचार केलाय का आपण की कंटेंट क्रिएटर म्हणून आपण तडफडत असतो की एखादी गोष्ट व्हायरल व्हावी. ताप आल्यानंतर डॉक्टर जेव्हा सांगतो व्हायरल आहे तेव्हा काय वाटतं? शब्द दोन्ही सेम आहे. बरोबर. आम्ही एक कार्यक्रम केला होता की मास्टर अँड मॅस्ट्रो नावाचा, सचिन तेंडुलकर आणि झाकीर हुसेन माहिती आहेत ना दोघे? माहिती आहेत. हां, चांगलं आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना झाकीरबाईंनी एक गोष्ट सांगितली होती की महान वादक तो की जो नवीन गोष्टी एक्सपेरिमेंट करतो, 2-3 वेळा तोंडावर आपटतो की अरे हे चाललं नाही, अरे चाललं नाही, परंतु नंतर एखादी मेहफिल त्यांची अशी होते की पुढची 50 वर्ष त्याची चर्चा होत राहते. मला वाटतं व्हायरल होण्यापेक्षाही इंटरव्ह्यूची भाषा तू केलीस तर उद्या मित्रांनी दुसऱ्या मित्राला अरे ते ऐकलंस का किंवा ते वाचलंस का इंटरव्ह्यू, हे व्हायला पाहिजे. आईनी मुलाला आजच्या पेपरात ते काय सांगितलं ते बघ जरा, ते ऐक, ते महत्वाचं आहे. बापानी त्याच्या मुलाला शेअर केलं पाहिजे, अरे मला पॉईंट खूप पटला, तुझं मत काय याच्याविषयी, ही चर्चा व्हायला पाहिजे. इन्स्टेड ऑफ तुमचं व्हायरल किंवा एखादी गोष्ट फॉरवर्डेड मेनी टाइम्स. हे होत राहणार. जमाना तो आहे आणि वाईट अजिबात नाही आहे. मी या मताशी 100% सहमत आहे की आपण सगळ्यांनी आपली दुःख आपल्या अडचणी सोडून हसायला पाहिजे, त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. पण ते व्हायरल होणं जे मी तुला दोन्ही सांगितलं ते आणि एखादा इंटरव्ह्यू खरंच दीर्घकाळ टिकणं याचं एक महत्त्व वेगळं असतं आणि ते समाधान अचाट असतं. आणि साधी तुला एक्झाम्पल देतो, जेव्हा व्हॉट द डक 2015-16 सुरू केला, 42 एपिसोड केले आपण, त्यावेळेस मला एका स्पॉन्सरने सांगितलं 10 टाइम पैसा देतो मसाला निकाल तू इन लोगों से. मी म्हटलं वापिस मेरे को फोन मत कर. किती नुकसान झालं माझं. सचिन सेहवाग स्टार स्पोर्ट्स नव्हता आणू शकत. खरंय. कधी आलेत का नाही आलो. ऑफिशियल ब्रॉडकास्टर करोड रुपये आम्ही आणले तेव्हा, पण मला सांगितलं होतं की उससे ये ऐसा ऐसा पूछो तो बॉस तुमको मैं और 10 सीझन का देता हूँ पैसा. अरे बाबा आम्ही तर येडे असे आहोत की सेहवाग आपलं सचिन आणि झाकीरबाईंना बोलवलं, 5 पैसे दिले नाहीत, त्यांच्या गाडीने ते आले आणि 1 कोटी रुपयाची चॅरिटी केली. लक्षात ह्या गोष्टी राहतात. आणि त्याच्यामध्ये तुमचा पण एक्सटर्नल व्हायरॅलिटी म्हणजे काय रे, की मला बाहेरच्या लोकांनी हे केलं. पण आता मी तो एक तेजिंदर पालचा व्हिडिओ केला आणि त्या ह्याचा व्हिडिओ केला मी लॉंग जम्परचा, मला दोघांचे मेसेज आले. अथर्व बस 2 व्ह्यूज बस. दोघांनी म्हणलं सर आपने हमको याद किया बस हो गया, हमको और कुछ नहीं चाहिए. 2 व्ह्यूज काय आहे ना, इट्स गुड इन लाईफ. सो प्रत्येकाची जर्नी आहे. आणि आज ह्या इकोसिस्टम मध्ये प्रॉब्लेम काय झालाय की एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी फेमस, आणि त्याच्यामुळे डिप्रेशन वाढलंय. बरोबर. कारण तुम्हाला ते व्ह्यू नाही मिळाले तर तुम्ही एक्सटर्नल व्हॅलिडेशन आणि तुमची जर्नी विसरलात तुम्ही. बरोबर. आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झालाय की जास्त व्हायरॅलिटी झाली म्हणजे जास्त पैसे मिळतात म्हणून बिचारा तो माणूस त्या ट्रॅप मध्ये अडकून राहतो. पण ते लॉंग टर्मला प्रॉब्लेमॅटिक आहे. बरोबर. तुम्हाला जर आयुष्यात तुमच्या करिअरमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीत जर DRS घ्यायचा असेल तर तुम्ही कुठली मुवमेंट असेल की इथं मला जरा रिव्ह्यू घ्यायला आवडेल? मी 100% सिडनीला जी मंकी गेटची टेस्ट मॅच झाली होती
मी 100% त्या मॅचचं घेईन. कारण त्या मॅचला भारतीय संघाने जो काय म्हणतात त्याला अन्याय सहन केला तो लिमिटलेस होता. त्यावेळेला ऑस्ट्रेलियन टीमचं ग्राउंडवरचं वर्तन खास करून रिकी पॉन्टिंगचं हॉरिबल होतं. हॉरिबल, दुसरा शब्द नाही. आणि जिंकण्यापेक्षा त्याचं दुसऱ्याशी वर्णन जे केलं होतं ऑस्ट्रेलियन पेपरमध्ये की हे लोक क्रिकेट टीम वाटत नव्हती तर पॅक ऑफ वुल्फ्स वाटत होते, असं वर्णन केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा अनिल कुंबळेसारखा आपला कॅप्टन होता, आपलं वर्तणूक ही अत्यंत चांगली होती. आणि आपण त्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने लढत दिली ती अत्यंत कौतुकास्पद होती. पण त्यावेळेला बकनरचे 1 ना 2 7 निर्णय चुकलेले होते. आणि हे सगळं करत असताना ऑस्ट्रेलियन टीमचं एकच लक्ष होतं, माय मरो मावशी मरो ही टेस्ट मॅच जिंकायची. त्याच्यासाठी त्यांचं वर्तणूक हॉरिबल होती. त्यामुळे जर का मला संधी दिली DRS घ्यायची, मी 100% तो मॅचचा घेईन. पण तुझा प्रश्न आयुष्याच्या कॉन्टेक्स्ट काय का मॅच? तर मला एक MBA मध्ये टायफॉइड झाला होता, तर जर का देव कुठं असेल तर मी म्हटलं तो रिव्ह्यू कर, कारण मला टक्कल नसतं पडलं. कारण टायफॉइड झाल्यावर केस गळायला लागले आणि मग मी टक्कल करून टाकलं. आता करंट क्रिकेटवर आपण हे करूयात. तर तुम्हाला काय वाटतं की विराट नंतर सगळ्यात मोठा अँबॅसिडर इंडियन क्रिकेटचा कोण असेल? हे उत्तर मी नाही देऊ शकत, कारण इंडियन क्रिकेट किती होईल मला गॅरंटी नाही आहे. अच्छा. कारण मला असं वाटतं की माझं प्रेडिक्शन आहे की IPL विल बी 80% ऑफ द क्रिकेट. बायलॅटरल क्रिकेट इज इन डेंजर असं मला वाटतं. कारण मला नाही वाटत 10-5 वर्षांनी आपण बांगलादेशला खेळू किंवा छोट्या छोट्या टूर्स करू, आपल्याला 3-3 टीम काढायला लागतील असं मला वाटतं. त्यामुळे इंडियन क्रिकेट्स वायबिलिटी विल इज माझ्याकडे उत्तर नाही याचं. ऑब्व्हियसली मी उत्तर देऊ शकतो की वैभव सूर्यवंशी इज द नेक्स्ट बिग थिंग, पण हाऊ मच इंडिया क्रिकेट वैभव सूर्यवंशी विल प्ले हे सांगता येत नाही. आणि म्हणून बघायला गेलं तर, आणि आत्ता परिस्थिती मला थोडीशी भीतीदायक का वाटते, कारण ऑस्ट्रेलियन क्रिकेट इज ॲट अ लो. टॅलेंट मिळत नाहीये, बॅटिंग ऑस्ट्रेलियाची नाहीये. इंग्लिश क्रिकेट ह्या म्हणजे आता हॅरी ब्रूक आणि बेथल वगैरे हे जरा 1-2-3 चांगले मिळाले, पण माझ्या हिशोबाने खालती काउंटीमध्ये पण परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे क्रिकेटचा फॉर्मॅटच बदलेल आणि इंटरनॅशनल क्रिकेट मे नॉट बी द फोकस. म्हणजे 4 वर्षांनी एक वर्ल्ड कप जसा फुटबॉलमध्ये येतो आणि बाकी सगळं क्लब क्रिकेट आहे, बरोबर, असं होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे अँबॅसिडर म्हणशील तर आता वैभव इज द वन गाय, बट ओव्हरऑल आय एम अ लिटल वरीड. पण म्हणजे तो अँबॅसिडर पण इंडियाकडनं न खेळलेलाच आहे असं धरू. कारण इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, साऊथ आफ्रिका सोडले तर बाकीचे देश क्रिकेट नाहीच आहेत अजून. आता कालच आयर्लंडला हरवलंय, आयर्लंडने आपल्या हरवलं तर आपण धरूया, पण त्यात सुद्धा इंडियन्सच खेळतात, जगभर इंडियन्सच खेळतील आता. त्यामुळे पण टू आन्सर द स्टोरी, येस आपल्याकडे तर टॅलेंट फिनॉमिनल आहे, पण वर्ल्ड क्रिकेट किती वरती येईल ह्याच्यावर हा आन्सर अवलंबून राहील. मला थोडंसं याच्या बाबतीत एक सकारात्मक अँगल हा दिसतोय की भारतीय क्रिकेटपणा या बाबतीत थोडंसं नशीबवान आहे. मग गावस्कर होते, पाठोपाठ तेंडुलकर आला, पाठोपाठ कोहली, शर्मा हे सगळेजण आले, अनिल कुंबळेसारखा ग्रेट क्रिकेटर, राहुल द्रविडसारखा ग्रेट क्रिकेटर हे आले. तसं पुढच्या टप्प्यामध्ये मला शुभमन गिलचं नक्की तो पाथ वाटतोय. हा पोरगा विचारी आहे, टेक्निकली परफेक्ट आहे आणि पाय जमिनीवरती आहेत. आता योग्य वेळेला त्याच्या हातात कॅप्टनशिप पण आलेली आणि त्याची त्या दृष्टीने वाटचाल चालू झालेली आहे. त्यामुळे मला पुढच्या टप्प्यामध्ये तो एक भारतीय क्रिकेटची पालखी पुढं घेऊन जाईल अशी माझ्या मनामध्ये दुर्दम्य आशा आहे. कारण तसे संकेत त्यांनी वागणुकीतनं आणि खेळामधनं दाखवलेले. पण बाकीच्या टीम्स म्हणजे आता समजा इंडिया श्रीलंका किंवा इंडिया पाकिस्तान मॅच असेल तर त्याच्यापेक्षा कॉम्पिटिटिव्ह मॅच इंडिया A वर्सेस इंडिया B असं जर 2 संघ असं मला वाटतं. ती होईल. मला असं वाटतं की भारतामध्येच
जसं IPL आहे हम्म. तसं टेस्ट मॅचची प्रॉब्ली ती इंडिया A-B-C केली तर दॅट क्वालिटी ऑफ क्रिकेट विल बी बेटर बरोबर. असं मला वाटतं. पण ते कसं आता ते मॅनेज करतील त्याच्यावर अवलंबून आहे. पण बायलॅटरल सिरीज मला रेड बॉल मध्ये तरी जरा अवघड होतं. हे इंडिया इंग्लंड इंडिया, तुझे इंग्लंड, म्हणतो ऑस्ट्रेलिया. 4 थोडंसं न्यूझीलंड साऊथ आफ्रिका, पण हे बाकीच्यांचं फारच म्हणजे मला पाकिस्तानचं तर टायटॅनिक झालेली दिसतीये डोळ्यासमोर, त्यामुळे ते वाईट वाटतं जरा. पण तरी प्रत्येक ICC इव्हेंट मध्ये कंपल्सरी इंडिया पाकिस्तान एका तो ग्रुप वेडेपणा संपेल कधीतरी असं मला वाटतं, कारण ती त्याचे प्रॉब्लेम्स वाढत चाललेत आणि धार तर त्याची कधीच निघून गेली. पण असं फुटबॉलचा वर्ल्ड कप आता चालू आहे तर त्याच्यात अर्जेंटिना आणि नाही. पोर्तुगलला ते एकत्र आणू शकतात, त्यांच्यात TRP वाढेल, सगळंच चांगलं होईल. पण ते तसं करत नाहीत, तर ते फुटबॉलला जास्ती महत्व देतात. नाही इकडे असं नाही कमी रे. असं. फुटबॉल इज टू बिग अ स्पोर्ट. हम्म. फुटबॉलचं कसं तुला माहिती आहे, एवढे देश खेळतात, 180 देश खेळतात आणि छोटे छोटे जे देश आहेत ते सुद्धा म्हणजे 2-2 लाख पॉप्युलेशन असलेले जे कंट्रीज आहेत ते सुद्धा क्वालिफाय होत आहेत 32 मध्ये, कुरासाव वगैरे सारखे. त्यामुळे त्यांचा जो स्कोप आहे फुटबॉलचा तो खूप मोठा आहे. म्हणजे इवन मिडल ईस्टचं जे फुटबॉल आहे ते वर्ल्ड क्लास आहे. हम्म. त्यामुळे त्याच्या इथे ती भीती वाटत नाही की क्वालिटी कधी सफर होईल का. मला क्रिकेटच्या क्वालिटीची भीती आहे. म्हणजे भारत खूप पुढे जातोय आणि बाकी सगळे देश खाली येत आहेत बरोबर. आणि ते खेळासाठी नाही चांगलं. बरोबर. खरं खरं खरं. जर तुम्हाला टाइम मशीन दिलं आणि एक मॅच तुम्हाला किंवा एक मुवमेंट तुमच्या करिअर मधली चूज करायची असेल तर ती कुठली असेल? मी रिलीव्ह करायला म्हणतोस तू? हा, की परत जगायला आवडेल. नाही, परत जगायला आवडायचं. खरंच खूप प्रचंड टेस्ट मॅचेस बघितलेले आहेत, परंतु 2004ची भारताची पाकिस्तानची जी टूर होती त्याच्यातलं वातावरण, त्याच्यातल्या दोन्ही टीममधली क्वालिटी, क्रिकेटचं एकंदर दर्जा, दोन्हीकडचे भन्नाट खेळाडू, त्यांच्यामध्ये असलेलं ग्राउंडवरची रायव्हलरी, मैदानाबाहेरचं प्रेम, या सगळ्या गोष्टी आठवल्या तर माझ्या मते ती वेगळी टूर होती. मला 2 मोमेंट्स आहेत. एक म्हणजे सेंचुरियन 2003 इंडिया वर्सेस पाकिस्तान, ते क्या बात आहे. म्हणजे मला असा आवाज आणि असा माहोल मला नाही आठवत नाही, परत कमाल, कधी. कमाल. असा इनक्रेडिबल. आणि दोघंही आपले आवडते खेळत होते. आणि एक मला क्षण खूप 2007चा आठवतो, जेव्हा सचिननी 150 केला होता सिडनीला आणि तो असा शॉट मारला होता ना ब्रेटलीला. तेव्हा मी मेंबर स्टँडमध्ये बसलो होतो आणि मेंबर स्टँडमध्ये जवळजवळ म्हणजे सचिनला असं जाता येतं स्टँडिंग ओवेशन द्यायची ऑस्ट्रेलियन लोक. आणि ती इनिंग पाहिली आणि जवळजवळ सगळे मेंबर स्टँडचे सगळे गोरे ऑझीज उभे राहिले आणि असे 3 मिनिटं टू द ग्रेटेस्ट मॅन फॉर द लास्ट टाइम इन सिडनी. म्हणजे अक्षरशः आता सांगताना तुला गुजबाउन्स येतात की किती एका इंडियनला रिस्पेक्ट बाहेर मिळू शकतो. हा मी तो तेव्हा पाहिला म्हणून मला तो क्षण नेहमी आठवतो. आणि त्यावेळेस सुनंदन आणि मी प्रत्येक मॅचला स्टँडिंग ओवेशन, प्रत्येक मॅचला. मला नाही वाटत कुठल्या खेळाडूला जगात एवढं प्रेम मिळालं असेल क्रिकेटमध्ये. तरी मेसीला आय एम शुअर फुटबॉलमध्ये मिळालं असेल. तो मला असं वाटतं की यार दॅट फिलिंग दॅट सगळे ऑझीज उठतायत आणि एका इंडियनसाठी टाळ्या मारतात, नोईंग दॅट ही स्कोरिंग अगेन्स्ट देम, दॅट वॉज अ स्पेशल मोमेंट. तर आता आपली मॅच मस्त झाली, पण आता आपण सुपर ओव्हर पर्यंत पोहोचलो, टाय झालेली मॅच. तर आता सुपर ओव्हरचे काही प्रश्न आहेत. बेस्ट स्टोरी टेलर इन क्रिकेट कोण? सचिन आहे. सचिन आणि तो जेव्हा मूडमध्ये तो गावस्कर आहेत की ते तर ॲक्टिंग करून दाखवतात. आणि स्टोरी म्हणजे शेवटचा पंच बिन सचिन देतो ना, ते भन्नाट देतो. त्यामुळे फार मजा येते. फक्त त्याला त्या मूडमध्ये घालवायला लागतं. ते घालवलं की कमाल. आणि अजून एक आम्हाला धन्यवाद ज्यांचा सत्संग मिळाला स्टोरी सांगताना, ते म्हणजे सर विवियन रिचर्ड्स. मला 2 आहेत. ब्रॉडकास्टिंगमध्ये मला असं वाटतं हर्षा, ज्या पद्धतीने तो क्रिकेट आणि वर्णन करतो. आणि मला कॉमेंटेटर हर्षा चांगला आहे, पण जेव्हा तो प्रेझेंटर असतो आणि एखादी सीन डिस्क्राईब करत असतो, म्हणजे इवन त्याच्या रायटिंगमध्ये तो फारच चांगला स्टोरी टेलर आहे. आणि ऑल टाईम क्रिकेटमध्ये माझा फेवरेट स्टोरी टेलर म्हणजे इयन चॅपल. इयन चॅपल म्हणजे अक्षरशः म्हणतो ना, तो मधुबाला आहे. मधुबाला, माधुरी दीक्षित आणि आता कोण तुमच्या जनरेशनची कोण असेल, कृती सॅनन किंवा दीपिका पादुकोण असेल. पण म्हणजे तो खरंच असा
म्हणजे असा रोमॅन्स करतो क्रिकेटमध्ये ब्रॅडमन आणि 1.5 पासनं मिनिटात ते story. तेंडुलकर 1.5 पर्यंत मिनिटात story. आणि असा रंगवून त्या टिपिकल ऑझी ऍक्सेंट मध्ये सांगतो. तो माझ्यासाठी ही इज द गॉड ऑफ स्टोरी टेलिंग. वा. मोस्ट मिसअंडरस्टूड क्रिकेटर. मिसअंडरस्टूड क्रिकेटर. मी युवराजच म्हणेन, जे मी मगाशी सांगितलं की खूप माजुरडा वाटतो पण तसा तो अजिबात नाहीये. आणि मिसअंडरस्टूड म्हणजे 11 साली वर्ल्ड कप खेळताना त्याला कोरड्या उलट्या होत होत्या ग्राउंडवरती आणि लोकांना वाटलं की त्याचा फिटनेस नाहीये, कमी पडतोय, मेहनतीत कमी पडतोय वगैरे. त्यामुळे जो गैरसमज झालेला होता नंतर काय झालं सगळ्यांनी पाहिलं आणि त्यांनीही त्या वर्ल्ड कप मध्ये काय केलंय सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे माझ्या मते तो वाटतो मला. माझ्यासाठी मिसअंडरस्टूड क्रिकेटर म्हणजे रिकी पॉन्टिंग. म्हणजे सगळे म्हणतात चांगला वागतो वगैरे, नाही अजिबात नाही, नालायक आहे. हो म्हणजे नालायक इन द सेन्स कसं, ऑझीज ना जेव्हा ते खेळत होते ना आपल्या विरुद्ध, हे पॉन्टिंग आणि हे सगळे इतके डांबरट होते ना आणि ते आपल्या अंगावर धावून यायचे आणि जे जे आपल्याला बोलायचे ते फार वाईट होतं. त्यामुळे काही काही गोष्टी आम्ही विसरू शकत नाही. म्हणजे 7 बीचच्या गोष्टी ज्यांनी कव्हर केलंय ना ते आपल्याला आत्ता IPL मध्ये सगळा छान वगैरे वगैरे, पण मिसअंडरस्टूड आहे. 12चा आहे तो. कुठल्या एका प्लेअर सोबत तुम्ही आतापर्यंत इंटरव्ह्यू केलेला नाहीये पण तुम्हाला करायला आवडेल? MS फॉर शुअर. पण मला असं वाटतं इंटरव्ह्यूसाठी धोनी तर नक्कीच आहे. मी त्यांचेही केलेत पण आत्ताच्या जमान्यात मी शुभमन गिलची वाट बघतोय. कारण त्याला समजून घेणं, त्याच्याशी मैत्री करणं किंवा प्लेअर म्हणून तर तो दिसतोय, कॅप्टन म्हणूनही तो दिसायला लागलाय, पण माणूस म्हणून तो कसा आहे, त्याचे विचार काय आहेत हे समजून घेण्यासाठी मी वेटिंग आहे. ओके. आता लोकांना काही आवडणार नाही पण मला एक इंटरव्ह्यू करायला आवडला असता, तो म्हणजे इम्रान खान. वा. कारण इम्रान खान मध्ये जो करिश्मा आम्ही पाहिलाय, म्हणजे विवियन रिचर्ड्स आणि इम्रान खान, इम्रान personality असा शब्दाचा आला अर्थ. ना तर असं आहे. वाटायचं की असं अरे छान काय आहे, aura आहे. छान आहे. तर मला असं वाटतं की भारत पाक रिलेशनशिप जेव्हा चांगले होतील आमच्या जन्मी होणार, पण आता इम्रान खान तोपर्यंत असेल की नाही माहिती नाही. आणि त्याला सोडलं समजा. त्याला सोडलं समजा तर त्याच्याशी बोलायला नक्कीच आवडेल. वा. करंट प्लेअर जो चांगला कॉमेंट्रेटर होईल? अश्विन आता पण तो ऑलरेडी ऑलरेडी झालेला आहे. लागला. मला असं वाटतं विराट कोहली. हो. विराट कोहली करणार नाही कॉमेंट्री, पण तो ज्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये बोलतो ना, मी फार कमी क्रिकेटर्सना पाहिलंय. असा तो व्यवस्थित त्या विषयाला असा येऊन आणून सोडतो आणि खूप थिंकिंग केलेला क्रिकेटर आहे, जे लोकांना त्याचा तो पार्ट माहिती नाही. लोकांना फक्त बेन स्टोक्स माहिती आहे. आणि जेव्हा रोहित शर्मा कॉमेंट्रीला येईल तेव्हा तो कॉमेंट्री करताना सुद्धा म्हणे क्या कर रहा है यार तू, ऐसा कौन बॅटिंग करताय. त्यामुळे सहवाग आणि रोहित शर्मा यांची अरे हिंदी बापरे. कॉमेंट्री ऐकायला मला खूप आवडेल. एक इंटरॅक्शन कुठल्याही प्लेअर बरोबर जे तुम्ही विसरू नाही शकणार? माझ्यासाठी जो मगाशी मी रेफरन्स दिला की सचिन आणि झाकीरबाई टुगेदर, माझ्यासाठी ती लेवलच वेगळी होती. सेम लेवलच वेगळी. म्हणजे आमचं नशीब असं होतं की किती 2 संध्याकाळ तेंडुलकर आणि झाकीर हुसेन हे त्यांच्या लेवलवर बोलतायत. म्हणजे मी आणि सुनंदन आमची लेवल कमी अशी अजिबात समजू नको. विक्रम वेताळ म्हणतात आम्हाला. आम्ही अगदी म्हणजे मूर्ती आणि रतन टाटा बरोबर बसलो तरी शनिवार पेठचे लेले आणि नारायण पेठचे साठे कमी पडणार नाही हे नक्की. म्हणजे त्यांच्या क्षेत्रातली पण माहिती त्यांना देऊ. हे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स न्यूनगंड वगैरे असले प्रकार आम्हाला कधीच नाही आले. पण त्यावेळेस काय झालं की झाकीर हुसेन जे बोलत होते ते तबल्याच्या भाषेत बोलत होते, तेंडुलकर बॅटिंगच्या बाबतीत बोलत होता. आणि त्याच्यामुळे त्यांनी एक उदाहरण दिलं, जेव्हा आम्ही सचिनला वाजवायला लावला आम्ही, तो काय होतं रे, ते एक वेगळा इन्स्ट्रुमेंट होता, तो वाजवायला लागला आणि हे तबला वाजवत होते, तेव्हा समेवर काय यायचं ह्याच्यावर चर्चा चालू होती की किती मात्रा असतात, किंवा आपल्या म्हणजे 3 तालात 16 मात्रा असतात, किंवा केहरवामध्ये 8 मात्रा असतात, असं आम्ही चर्चा करत होतो आणि सचिनला ते एक्सप्लेन करत होते. तेव्हा ते थांबले. सचिन भाई आपको सम पता है क्या? वो जब आपने ब्रेटली को ऐसा टक
किया था ना वही संपे आना. वो संपे आना. क्या बात. हे ऐकल्यावर आम्ही खलास. दोघंही असं खलास. ह्याच्या खाली खाली- लोटांगण वंदीने चरण. म्हणजे विदाऊट बॉटल ओपन आम्ही टाईट टाईट होतो. होतो, फुल टाईट. एक असं इंटरेक्शन की इकडे तुम्हाला किंवा इंटरव्ह्यू प्लेअरला प्रश्न विचारायचा होता पण तो विचारू नाही शकलात तुम्ही. मला आठवतंय 2009च्या इंडिया वर्सेस न्यूझीलंडला टूरला आपण गेलो होतो, तेव्हा धोनीनी पार 600 रन्सचं लीड होतोपर्यंत खेळ ताणला. आणि त्यावेळेला मला प्रश्न विचारायचा होता त्याला की बाबा एवढी सेफ्टी का, ते राहून गेलं. अच्छा. कारण 600 रन्स 4th इनिंग, हं. कारण का आपण एक टेस्ट जिंकलो होतो, त्यामुळे सिरीज विन कडे त्याचं लक्ष होतं. पण ते करत असताना एक टेस्ट मॅच विन हा शक्य होता, तो हातातनं गेला, तो मला विचारायचा होता. अच्छा. मला नॉन क्रिकेटिंग खूप प्रश्न होते प्लेयर्स कडनं की त्यांचे त्या ऍक्ट्रेसेस बरोबर खरंच अफेअर्स होते का? पण ते मी नाही विचारलं आणि विचारणार पण नाही. आता काही प्लेयर्सची नाव आहेत. शेवटचा आपला प्रश्न आहे की त्यांना तुम्हाला दोघेही तुम्ही चांगले गाता, तुम्हाला एवढी चांगली गाणी माहिती, तर मी एक नावं सांगेन तुम्हाला, त्यांना गाणं डेडिकेट करायचं पण ती ओळ म्हणायची पण म्हणजे गायची आहे. प्रयत्न करू. पण पहिला आहे सचिन. ज्या भारतरत्नांनी गायलं तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा मेरा. क्या बात आहे. धोनी. धोनीला आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू, जो भी है बस यही एक पल है. क्या बात है. क्या बात आहे. क्या बात आहे. रोहित शर्मा. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. इट्स क्या बात आहे. विराट कोहली. विराट कोहली ते लक्ष्यचं गाणं आहे ना. कन्नों से कंधे मिलते हैं, कदमों से कदम मिलते हैं. तेच का? हा हा. ना 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 ना, दुश्मन के हिलते हैं. पाएगा ये लक्ष्य है तेरा. क्या बात है. ते जे गाणं आहे ना, वा. ते डेडिकेट करा असं वाटतं. सौरव गांगुली. साथी हाथ बढ़ाना, एक अकेला अकेला थक थक जाए तो मिलकर बोझ उठाना, साथी हात बढ़ाना. क्या कारण बात है. त्याला हाताला हात खूप जण लावायचे. राहुल द्रविड. एक अकेला एक शहर में. कारण एकटा राहुल टूरवर पुस्तक वाचत बसणार. हो का. आणि आता वैभव सूर्यवंशीला. चांगला. ते पडोसांचं गाणं आता म्हणता येणार नाही, पण तो सगळ्यांना जे उडवतो ना की एक चतुर नार करके सिंगार, त्याच्यामध्ये जे किशोर कुमार उडवतो समोरच्याची, ते तो सध्या उडवतोय. त्यामुळे त्याचं गाणं तयार होतंय असं मी म्हणेन. कारण सध्याच्या घडीला सळो की पळो करून सोडतोय तो जगातल्या सगळ्या बॉलर्सना, इन्क्लुडिंग भारतातल्या बॉलर्सना. त्यामुळे ते पडोसांचं गाणं डोळ्यासमोर येतं. आणि एंड मध्ये म्हणू शकतो ऑल इज वेल. ऑल इज वेल, ऑल इज वेल. आणि तुम्ही दोघं एकमेकांसाठी. ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. वा वा वा. आणि एक शेवटचा प्रश्न की तुमचं दोघांचं हे जे करिअर आहे, तर त्याच्यासाठी एक शब्द किंवा एक ओळ काय असेल? देवाची कृपा. नशीब. क्रिकेट देवाची कृपा. खरंच दुसरं काय नाही. नाही तर एवढं क्रिकेट बघता नाही येत. क्रिकेट बघण्याचे पैसे याला मला मिळतात, अजून काय पाहिजे. खरं. आणि Exactly. हा तर अजून नालायकायच्या आईला, म्हणजे क्रिकेटरशी गप्पा मारायची याला पैसे मिळतात. आईला म्हणजे आता याच्यापेक्षा काय म्हणायचं. एक आहे, एक दोघांचं सांगू का, आम्ही सुखी लोक, आमच्या अपेक्षा शून्य आहेत. त्यामुळे जे आमच्या बरोबर झालं ते प्लसच आहे. प्लस त्यामुळे आम्ही अंडर 13 पण इंटरव्ह्यूज मिळाले असते ना तरी आम्ही खुशच आहे. पण आम्ही आज सगळे खुश आहे कारण की तुमच्या दोघांबरोबर गप्पा मारता आल्या आणि खूप मजा आली. त्यामुळे थँक्यू सो मच.
तुम्ही आल्याबद्दल आणि अरे छान मजा आली. आणि मजा मला आली. एवढंच म्हणायचं आहे अथर्व, जे काम करतोयस ते करत राहा. हो. ज्या व्हिडिओजना तुला शिव्या पडतायत म्हणजे तू चांगलं काम कर. असोत राहा बाबा लोकांना, कारण असं राहा, गरज आहे. अडचणी आणि संकट खूप आहेत, हसण्याची गरज आहे. येस, थँक्यू सो मच. मजा आली.